नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, सध्या स्थितीला आता आपण एक धरणाबाबत सर्वात महत्त्वाचे अपडेट तर घेऊन आलेलोच आहोत. त्यातील त्यात आता पावसासंदर्भात देखील यामध्ये महत्त्वाचे अपडेट राहणार आहे. सध्या स्थितीला पाहायला गेलं तर जायकवाडी धरणामध्ये आवक देखील चांगल्या प्रमाणात सुरू आहे. थोडीशी आवक सध्या स्थितीला कमी जरी झाली असली तरी तीही आवक खूप मोठ्या प्रमाणातच म्हणावं लागेल, कारण की धरणाची पाणी पातळी जी आहे ती चांगली वेगानेच वाढत चाललेली आहे. व शेतकरी मित्रांनो, आता राज्यात पुन्हा एकदा पाऊस सांगितलेला आहे व पाऊस आपल्याला पाहायला देखील मिळणार आहे. त्यामुळे राज्यात अजून देखील आपल्याला चांगला पाऊस झाल्यानंतर जायकवाडी धरणामध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो. सविस्तर अपडेट पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट व धरणांबाबत महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळत नाहीत. तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट. सध्या स्थितीला पाहायला गेलं तर गोदावरी नदीची पाणी पातळी अजून चांगलीच पाहायला मिळत आहे. मात्र नाशिक तसेच अहिल्यादेवीनगर या जिल्ह्यातील पावसाचा जोर थोड्याफार प्रमाणामध्ये कमीच झालेला आहे. मात्र आता पुढील काही दिवसात अजून पावसाचा जोर चांगला वाढणार असून त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी पुन्हा एकदा झपाट्याने वाढू शकते व जायकवाडी धरणाला मोठा दिलासा देखील मिळू शकतो. सध्या स्थितीला जायकवाडी धरणाची पाणी पातळी पाहायला गेलं तर जायकवाडी धरणाची पाणी पातळी 81% पाहायला मिळत आहे. ही पाणी पातळी सध्या जो व्हिडिओ आता बनवायचा चालू आहे या टायमिंगला ही पाणी पातळी आहे. शेतकरी मित्रांनो, पुन्हा काही बदल देखील होऊ शकतो व ही पाणी पातळी सध्या स्थितीला चांगल्या प्रमाणामध्ये आहे व अजून देखील पाऊस झाल्यानंतर जायकवाडी धरणामध्ये मोठे बदल देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कारण की तीव्र कमी दाबामुळे राज्यातील बऱ्याच भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहण्याचा अंदाज दिसून येत आहे. रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज हवामानाचे अपडेट व धरणांबाबत महत्त्वाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळतील. धन्यवाद.